स्वप्नाली तुम्ही नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज 3 जुलै 2026 आणि आजच्या क्षणाचे आपण उल्हास नदीचे लाईव्ह अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आज बदलापूर शहराच्या जी काही उल्हास नदी आहे तिच्या पाण्याची पातळी किती आहे ते देखील आपण बघणार आहोत. आताच मिळालेल्या माहितीनुसार आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ही 11.9 मीटर एवढी आहे, तर इशारा पातळी ही 16.5 मीटर एवढी असते आणि 17.5 मीटर ही धोक्याची पातळी असते. तरी सुद्धा बदलापूरकरांनी काही काळजी करण्याचं कारण नाहीये. सध्या आपण जर बघत असाल तर उल्हास नदीवरती आपण एक दृश्य जे आहे ते सध्या आपण उल्हास नदीचे बघत आहोत. इथे आपल्याला उल्हास नदीचे लाईव्ह अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. सध्या आपण जर बघत असाल तर उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ही 11.9 मीटर एवढी आहे, तर 15.5च्या पुढे म्हणजे 16.5 मीटर एवढी इशारा पातळी असते आणि 17.5 ही धोक्याची पातळी असते. तर इथून खूप लांब अजून आहे मीटर एवढी आहे. तरी सुद्धा तुम्ही कोणीही अजिबात काळजी करू नका. जे काही अपडेट्स असतील आम्ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सध्या आपण जर बघितलं तर फक्त बदलापूर शहरामध्ये पाऊस पडून उल्हास नदीची पाणी पातळी वाढणार नाही, तर भीमाशंकर, लोणावळा यांसारख्या परिसरांमध्ये ज्या वेळेला पाऊस वाढतो, जास्त प्रमाणात पाऊस पडतो, त्याच वेळेला बदलापूरची जी काही आपली उल्हास नदी आहे तिच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण आता जर बघत असाल तर मासेमारी जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. खूप काही अफवा ज्या आहेत त्या देखील आपल्याला उल्हास नदीबद्दल पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतात. तरी सुद्धा तुम्ही कोणीही काळजी करू नका. आज 3 जुलै 2026 आणि आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट्स म्हणजे आता उल्हास नदीची पाणी पातळी ही 11. आपण याला श्रद्धा म्हणावं की नेमकं भक्ती म्हणावं की काय म्हणावं तुम्हीच सांगा. ते जे काही लाकडाचं देवघर आहे ते त्यांनी आता सध्या त्या नदीमध्ये अर्पण करतायत. त्यानंतर अजून काही फुलं पण टाकली आहेत. आपण खूप वेळेला सांगतो की निर्माल्य कलश जे काही ठेवलेले असतात त्या निर्माल्य कलशमध्येच जो काही फूल असेल किंवा पूजा सामग्री असेल ती टाकली गेली पाहिजे. परंतु आपण एवढे सुशिक्षित असून सुद्धा असं जर करत असेल तर याला काय बोललं पाहिजे. निर्माल्य कलश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु नदीच्या बाजूला ठेवा, निदान नंतर तरी ते करता येईल. आता ते जे काही देवघर होतं ते सुद्धा त्यांनी टाकलं बघा, सगळं काही. प्लास्टिकची पिशवी पण त्यांनी टाकून दिली तिच्यामध्ये. आमचा काही एक उद्देश नाहीये, परंतु त्यावेळेला कुठेतरी आपण स्वतः तरी नागरिक म्हणून काम केलं पाहिजे. आपण काही दृश्य बघितलं ते एका दिवसाचं नसून ते नेहमीचं दृश्य आहे. आपण ज्या वेळेला उल्हास नदी आपल्याला एक देणगी लाभलेली आहे बदलापूर शहरामध्ये आणि ही देणगी आपण खरोखर जपून ठेवली दाखवण्याचा आमच्या दर्शकांना प्रयत्न करा. आपण उल्हास नदी बघत आहोत आणि ही उल्हास नदी आपल्या डोळ्यांसमोर दूषित होताना आपल्याला बघायची नाहीये. आता आम्ही जे काही दृश्य तुमच्या सोबत तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी त्या ठिकाणी एक जे त्यांचं लाकडाचं देवघर आहे ते सुद्धा त्यांनी तिथेच कडेला त्या पाण्यामध्ये ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्लास्टिकची पिशवी सुद्धा त्याच्यात टाकली, फुलं सुद्धा टाकले. तर आपण असं करून निसर्गाचा खेळ करतोय कुठेतरी असं म्हणावं लागेल. आता पुन्हा एकदा आपण उल्हास नदीच्या पाण्याची जी पातळी आहे तिचे अपडेट्स घेणार आहोत. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आताच्या क्षणाची थोड्या वेळापूर्वी आपल्याला आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी माहिती दिली. त्यानुसार 11.9 मीटर एवढी आहे, तर आपली इशारा पातळी ही 16.5 मीटर एवढी असते आणि धोक्याची पातळी ही 17.5 मीटर इतकी असते. त्या साईडला जरी आपण बघितलं तरी पाणी पातळीचा आपण अंदाज आणि बदलापूरकरांनी ज्या वेळेला इशारा पातळी उल्हास नदी त्यावेळेला आपले अग्निशमन दल आणि बचाव कार्य जे आहे ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कोणी काळजी करू नका. आपले बदलापूर बघत राहा. आम्ही रोज येऊन तुम्हाला असेच अपडेट देऊ. परंतु तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा. धन्यवाद.